नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। एक चुकीचे बटन तुमसरला, एक चुकीचे बटन साकोलीला, पवनीला, आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायचा। आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी फळा तमाशा उभा करतो। पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी हे पक्षाला किती नुकसान करेल, केंद्राला विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले, 1.5 कोटी सदस्य त्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक तरी कार्यकर्ते बदलांची केली। पंकज भरण्याने मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या। ना भरणे आपल्या ना पंकज, आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे म्हणणारे ते सर्व व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय एवढं म्हणतं व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं म्हणजे व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय व्यक्त होत आम्हाला माहित नाही। म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिकीट डायरेक्ट लढवायची का एकच लढवायची? तुम्ही 51% लढाई लढा। मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साकोली, तुमचा, पवनीकडचा आंदोलन करणार। जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय, जेवढा मध्ये न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल। जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्याकरता लावली, 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 167 आमदार भाजपचे निवडून आले, 92% आमदार निवडून आले। त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत लावणार आहे। विधानसभेपेक्षा जास्त ताकद आहे भंडारा।